तर गाईज मला बी आता बहुत झोप लागत आहे। मी येती बढिया बोत्री हातरून टाकतो आणि झोपून जातो। मैं गरीब हूँ। सीट नाही भेटली। स्वागत आहे तुमच्या मनीब्राईच्या ब्लॉग मध्ये। तर गाईज आज मी कुठेतरी चाललो, तर तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये माहीतच होईल मी कुठे चाललो। तर आता आम्ही आहोत रेल्वे स्टेशनवर। इकडे आमची आकांक्षाबाई खूप त्रासली आहे। आमची फर्स्ट जे ट्रेन होती ती आमच्यामुळे मिस झाली, कारण की आम्ही खूप टाइमपास करत राहिलो। तर आम्हाला आता लोकल ट्रेन मध्ये जायला लागत। आणि तुम्हाला इथं थंबनेल वरून समजलाच असेल की आम्ही चाललो उज्जैन फायनली। तर आमचा प्रवास कसा होते का होते तर मी सगळं तुम्हाला दाखवणार आहोत। ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा। काही एवढा वेट करायच्या नंतर फायनली आमची ट्रेन आलेली आहे। तर काही चला आपण आता ट्रेन मध्ये भेटूया, कारण की लोकल आहे तर आम्हाला जागा वगैरे पकडायला लागते। तर गाइस तुम्ही पाहू शकता मला सीट भेटलेली आहे। देखो गाइस मेरे को सीट मिल गई है, तो अभी मैं यहाँ पे चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना। तो अभी मैं यहाँ पे अच्छे से बैठ के जाऊँ। सीट नहीं बैठली लोकल चांगली आमची ट्रेन होती। मिस केलो ना आता लोकल न जाता हूँ। गाईज मला बी आता बहुत झोप लागत आहे। मी येती बढिया बोत्री हातरून टाकतो आणि झोपून जातो। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। तर आम्ही आता भोपाळ मध्ये आहो। आमची आता इथून भोपाळ वरून डायरेक्ट ट्रेन आहे उज्जैनची। फायनली ट्रेन भेटली गाईज। ट्रेन मिस झाली होती ना, खूपच घाबरलो होतो ना आम्ही। तर आता आम्ही इथे ट्रेन मध्ये बसलो ना आहोत। मित्रांनो आम्हाला इथे भोपाळ मध्येच खूप वेळ झाली होती आणि बघू शकता तुम्ही सकाळ पण होऊन गेली तरी आम्ही उज्जैन पोहोचायचेच होतो। पण 1-1.5 तासात आम्ही उज्जैन पोहोचून जाऊन तोपर्यंत तुम्ही सकाळचा नजारा पहा किती सुंदर होता। तुला कोणता नाही व्हिडिओ काढायचा, फक्त कॅमेरा ओपन करून दे। नहीं देन तू अरे तर फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो ना आम्ही उज्जैनला। तर गाईज आम्ही आता इथे पोहोचलो ना आहोत आणि इथं सगळेजण गाड्या पाहिजे का हॉटेल पाहिजे का म्हणून विचारत आहेत। माहित नाही आता कोणता हॉटेल बुक करणार आहोत तर, कारण की बहुतच थकलो ना आम्ही। मंदिर घुमाएंगे हमने, शांतिपनी आश्रम, मंगलनाथ, काल भैरव, गढ़ कालिका, इस तरह मन गाड़े हैं। नंबर भी बता दीजिए आपका। 7804897496। हाँ तो जब भी आना होगा भैया को कॉल कर दीजिएगा। मस्जिद आपको घुमाएंगे, 5 टेम्पल, जरूर जरूर गाइड भी पूरा करेंगे आपको। हाँ भैया हाँ ठीक है। हाँ व्यवस्थित घुमाएंगे गाइड। ठीक है नहीं मैं उनके साथ हूँ ना, ये जहाँ जाएंगे वहाँ मैं जाऊंगी। त्याच्यानंतर आम्हाला गरज होती रूमची आणि रूम आम्हाला काही भेटत नव्हती। मग हा आम्हाला इथे एक दादा भेटला, तो आम्हाला रूम दाखवासाठी नेत होता। तर दादाने खूप छान रूम वगैरे दाखवली आम्हाला आणि आम्ही बुक पण केलो। तर गाईज फायनली आम्ही रूम वर आलो ना आहोत। पहा किती सुंदर आम्ही रूम वगैरे केलो ना आहोत। इकडे आमची छकुलीबाई बसली आहे। कशी वाटली रूम? छान आहे ना, मला बी आवडली। पहा किती बढिया आहे। फक्त या बाल्टीला इग्नोर करा गाईज। फक्त या बाल्टीला इग्नोर करा। इथून वरून पाणी पडत आहे म्हणून थोड्या वेळसाठी मांडली आहे। तर आता थोड्या वेळात आम्ही आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन सगळेजण जाऊन आम्ही दर्शन घ्यायसाठी
तर तुमच्यासाठी पण मी खूप मोठा आशीर्वाद मागेन महादेवांकडून. आणि उज्जैनला येऊन खूप म्हणजे खूप चांगला वाटत आहे. असा मन प्रसन्न होत आहे. खूपच अशी म्हणजे खुशी जाहीर नाही करू शकत आहो मी की किती खुशी होत आहे. खूप भेटाची एक्साइटमेंट एवढी आहे का तुम्हाला मी सांगू नाही शकत, एवढी एक्साइटमेंट आहे. तर चला गाईच पटकन मी तयारी वगैरे करतो ना आम्ही सगळे, आणि तुम्हाला भेटतो 5 मिनिटात. A few moments later. तर मंदिरमध्ये जायसाठी आम्ही रेडी झालो. सगळ्यात आधी तर माझी तयारी झाली, कारण की मला खूप सारे फोटो व्हिडिओज वगैरे काढायचे होते. आणि मी पहा किती क्यूट दिसत आहो, चिमकांडी सारखी एकदम. त्याच्यानंतर मी मस्त मास्क वगैरे लावलो. मास्क माझ्यासाठी तर कंपल्सरी आहे, आणि स्वेटर पण लावून घेतलो, कारण की एवढी थंडी होती ना का खूपच. आणि ह्या चिमकांड्या पहा माझ्या मागच्या मस्त साड्या बिड्या लावून होत्या. आपल्याला साडी बिडी लावणी काही जमे नाही, कारण की साडी सांभाळताच दिवस चालले जाते. आणि उज्जैनच्या गलिया पहा गाईज किती सुंदर, जिकडे तिकडे खूप सुंदर मंदिर, शॉपिंगचे खाप्याचे दुकान वगैरे होते. इथे सगळे मार्केट लाईन होती. आणि इकडे हा उंट होता. या उंटवर फोटो काढायचा होता मला, पण तो म्हणे बाई 50 रुपये लागतील. मी म्हणलो राहू द्या. आणि मी इकडे माझा लुक टेस्ट करत होतो गाईज. आणि मंदिरापर्यंत पोहोचत आम्हाला सायंकाळच होऊन गेली. आणि इकडे बघू शकता माझ्या मागे सनसेट पण झाला आहे. आणि आता गाईज पहा ऑटो गेली. मी आता मरता वाचलो फायनली. आणि माझा जीवात जीव आला. त्याच्यानंतर मला खूपच जोरात भूक लागली होती. मलाच नाही, सगळ्यांनाच भूक लागली होती. तर दर्शनाच्या आधी आम्ही जेवण करून घेतलो, कारण की आम्हाला 2-3 घंट्याच्या लाईनीमध्ये लागायचं होतं. आणि पाहू शकता गाईज तुम्ही रात्रीचा व्ह्यू एवढा भारी एवढा खतरनाक दिसत होता का तुम्ही बघू शकता आता. आणि ह्या मूर्त्या वगैरे पहा, एवढं सुंदर मूर्त्या होत्या तिथं. आणि सर्व लोक इथं फोटोज व्हिडिओज काढण्यामध्ये बिझी होते. फायनली आली आमची बारी दर्शन वगैरे करायची. आम्ही इकडे सगळेजण चपला वगैरे ठेवलो ना आमच्या. आणि हा आहे मेन मुख्य प्रवेशद्वार. तर आम्ही इथून एंट्री वगैरे केलो. तर गाईज मी अंदरचा जास्त काही शूट नाही केलो, कारण की इथं मोबाईलने शूट करणे अलाउ नव्हता. आणि मी त्याचं पालन केलो. आणि बाहेरचं सगळं व्ह्यू मी कॅप्चर केलो फोनमध्ये. पाहू शकता तुम्ही हा मंदिर एवढं सुंदर लाइटिंग लावली होती. आणि सगळे लोक इकडे फोटो व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. मी इथे जास्त काही फोटो व्हिडिओज वगैरे काढलो नाही, कारण की मी फक्त भक्तीच्या वातावरणामध्ये रंगलो होतो. इथे मंदिराच्या बाहेर खूप छान दुकान होते. तर इथं मी थोडीशी शॉपिंग केलो. सकाळी आम्ही उठलो सगळेजण, आणि आपल्या तयारीला लागलो, कारण की आज आम्हाला जायचा होता ओमकारेश्वरला. या पोरीमुळे वेळ झाला. एवढा मेकअप करत होती गाईज, एवढा मेकअप करत होती. हा ना भैया, कितना मेकअप कर रही थी. तर आम्ही इथं 6,000 रुपयामध्ये पर्सनल गाडी बुक केलो, कारण की आम्हाला ओमकारेश्वर जाऊन वापस पण यायचा होता. तर हा ड्रायव्हर दादा खूपच चांगला होता, यांनी खूप आम्हाला कॉपरेट केला. पण आम्हाला माहित नव्हतं की ओमकारेश्वर जायला आम्हाला 6 घंटे लागतील. एवढा खतरनाक जाम लागला होता ना का तुम्हाला काय सांगू. पूर्ण इकडे पहाडी एरिया होता, आणि जिकडे तिकडे म्हणजे असे सगळे गाड्या फसून होत्या. खूपच वेळ लागला आम्हाला तिथे जायसाठी. तकलीफ झाली ना आम्हाला का तुम्हाला काय सांगू. इथे सगळ्यांना खूपच जोरात भूक लागली होती. तर आम्ही सगळे इकडे जेवण वगैरे करायसाठी आलो. आणि गाईज तुम्ही म्हणत असाल की तू आपल्या सगळ्या मैत्रिणीला दाखवत नाहीस. तर गाईज सम पर्सनल इश्यू, मी स्वतःच्या ब्लॉगच्या चक्करमुळे त्यांची पर्सनल ट्रिप खराब नाही करू शकत, त्यामुळे गाईज. आणि फायनली आम्ही पोहोचलो ओमकारेश्वर. तर मी रात्री जास्त ब्लॉग काही शूट केली नाही, पण हे जे तुम्हाला दाखवत आहे ना मी, हे धर्मशाळा आहे. आम्ही काल रात्री इथे धर्मशाळेमध्ये थांबलो, कारण की एकही रूम अवेलेबल नव्हती, बिलकुलच नाही. जाऊ द्या, का करायचं आहे, आपण देवाच्या दर्शनाला आलो, फक्त आपल्याला इथं राहाशीन मतलब होता. तर आम्ही इथं कशी तरी रात्र काढलो आमची. त्याच्यानंतर निघलो होतो आम्ही मंदिरामध्ये जायसाठी ओमकारेश्वरच्या. पण इथं छोटे मुलं मला पतंग उडवताना दिसले, तर चला म्हटलं मी पण पतंग उडवून बघतो यांच्यासोबत. तर बघू शकता तुम्ही इकडे मी पतंग वगैरे उडवत आहो या लहान मुलांसोबत. आणि एवढा भारी वाटला पतंग उडवून का खूपच. त्याच्यानंतर इथे ओमकारेश्वरमध्ये माझे फॉलोअर्स भेटले, जे की नागपूरवरून होते. तर इथं सगळ्यांसोबत मी फोटोज वगैरे क्लिक करत होतो. तर छान वाटला सगळ्यांसोबत भेटून वगैरे मला. त्याच्यानंतर मी इथे डोक्यावर लावलो तिलक,
ओमचा आणि हे बघा हिनं लावलं. हे म्हणते तू मोनालिसा जैसी दिखती हो दीदी म्हणते. मी म्हंटलो मी नाही दिसत बाई, तू दिसतेस. आणि ते बघा ते आहे ओंकारेश्वरचं मंदिर. गाईज मला तर यकीनच नव्हता होत की मी ओंकारेश्वर पोहोचलो म्हणून. एवढं भारी वाटत होता ना खरंच. मग आम्ही बसलो बोटवरती आणि बोटवर पण जहाचे खूप सारे पैसे घेतले आमच्याकडून, तरी पण जाऊ द्या म्हटलो ना मी. आणि मी इथे एवढे सारे व्हिडिओज फोटोज वगैरे क्लिक केलो ना, खूपच सुंदर, एवढा सुंदर नजारा दिसत होता. त्याच्यानंतर आम्ही बोटच्या सहाय्याने या साईडला पोहोचलो जिथे सगळेजण आंघोळ वगैरे करतात. इथं हे नर्मदा नदी आहे आणि इथं सगळे लोक आपले पाप धुवासाठी येतात. सगळेजण इथं आंघोळ वगैरे करत आहेत, पण मी नाही केलो आंघोळ कारण की मी कोणते पाप केलोच नाही गाईस, तर कशाला धुऊ मी पाप. जो पाप करल गाईस तो धुवेल ती आंघोळ, हो का नाही? बरोबर बोललो ना मी? फायनली आमच्या नर्मदा माताचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि निघलो ना आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी. आणि गाईस तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी तुम्हाला सांगू, आम्हाला 5 घंटे लागले मंदिरामध्ये पोहोचासाठी. घूम नहीं सकते अरे मैं थोड़ा बिजी हो बता. आता आम्हाला चालू इथे 3 घंटे झाले आणि 3 घंट्यामध्येच माझी हालत एवढी पतली होऊन गेली होती का माझ्या शक्कलवरून तुम्हाला दिसतच असेल मी किती जास्त थकलो हो. एवढे पाय दुखत होते की खूपच जास्त. पाच तासाच्या लाईनीनंतर फायनली आमचे दर्शन झाले सगळ्यांचेच. आणि दर्शन झाल्यानंतर सगळी थकान वगैरे सगळी चालली गेली. पाय दुखत होते ते पण दुखणं बंद झाले. एवढाच चांगला वाटत होता ना, खरंच सांगत खूप चांगला वाटत होता. मग सायंकाळीच आम्ही निघून गेलो होतो उज्जैनसाठी आणि आम्ही उज्जैन पोहोचून आलो कालभैरवच्या मंदिरामध्ये. आणि इथे पण आम्ही 5 तासाच्या लाईनीमध्ये लागलो. ही गर्दी एवढी होती की 5 तास कसे जात होते काही समजतच नव्हता. जाऊ द्या, दर्शन तर झाले ना चांगल्यानं, ते इम्पॉर्टंट आहे. आमचं उज्जैन ओंकारेश्वरचं खूप चांगल्याने दर्शन झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो जाण्यासाठी. आणि माझा मनच नव्हता मानत इथून जाण्यासाठी. असं वाटत होता की इथेच राहावा, पण आपल्या गावी पण जाणे खूप जरुरी होता. आणि तुम्हाला माहित आहे ट्रेन मध्ये माझे एवढे सारे फॉलोअर्स भेटले ना, खूप सारे. फाइनली हमारा स्टेशन आ गया गाइस. सभी दोस्तों को बाय बाय गाइस, बाय बाय.
तर फायनली पोचलो आम्ही आमच्या नागपूरला. व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.